आपल्याकडं काही महिन्यापूर्वी मोर आला होता रेस्क्यू होऊन. आपण त्याला काय नाही, जखम वगैरे काय नव्हती, थंडी वाजली होती. गरमी देऊन त्याला खाऊ पिऊ घातलं आणि निसर्गात नेऊन वापस सोडून दिलं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण त्यासाठी काहीच केलं नव्हतं. पण तो इथून जायला तयार नाही. रोज आपल्या घराकडं चक्कर मारते. वापस माणसं आले की वापस निसर्गात निघून जाते आणि वापस पुन्हा दुसऱ्या दिवशी काही ना काही बहाण्यांजवळ येते. भारी वाटतंय की आपण काहीच एवढं काही निसर्गासाठी करत नाहीत, प्राणी पक्षासाठी काही करत नाहीत, पण ते आपल्यासाठी काहीतरी करायला बघतात. आता इथं बघितलं तर एकदम घराजवळ, आता आपण जिथं झाडं लावायला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी मोर आलेला आहे आणि घर त्याचे आपले एकदम जवळ आहे. त्याला काहीतरी वाटतंय की इथं काहीतरी आपल्याला खायला भेटल, इथं आपल्याला सुरक्षा भेटल. झाडं पण यायला लागली आहेत. आपण झाडं त्याच उद्देशाने लावायलोच की इथं पक्ष्यांना खायला हवा. आणि हे असे मोर, चिमण्या, पोपट असे विविध प्राणी पक्षी तिथे यावा आणि ते येऊन निवांत असे राहावा. पण पलीकडे गावरान कुत्रे पण आहेत. थोडीशी भीती वाटते की ह्यांच्यावर हानी वगैरे हल्ला वगैरे करते ना, पण काही नाही. त्यांनाही कळतंय कुणावर काय करायचंय काय नाही. समाधान भेटतंय की आपण काही काम केलं आणि ते वापस आपल्यापाशी आलं. आनंद वाटतंय ह्याच्यामध्येच की आपण काहीतरी समाधानाचं काम करायला लागलो. घरापर्यंत आपण एका पक्षाला येणं कारण की हे सहज येत नाही. आपण काय त्याला बळजबरी करू शकत नाहीत. बाकी कुत्रे हे लांबून बघायला येतं की ते मोर आला म्हणून. हल्ला कोणीच करीत नाही त्याच्यावर. लांबूनच सगळेजण बघायला येतं की कसा आहे, कुठं चाललाय, काय नाही. बरं वाटतंय, समाधानाचं काम वाटतंय की आपण योग्य दिशेला चाललोत. आणि तुमचंही मनापासून धन्यवाद. माझ्यासारख्या साधारण माणसाला तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी ओळख निर्माण करून दिली. तर काय असलं आयुष्यामध्ये तर नवजून अजून कळवत राहील. ओके, धन्यवाद.